तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील शेतकरी आणि जे बघत आहेत लोक त्यांच्यासाठी एक खबर आहे की जी आपली इंडिया आणि USA ची जी ट्रेड डील झाली आत्ता कालच. तर यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरचा देखील समावेश करण्यात आला आहे. आणि जर याचा समावेश करण्यात आला तर याचा सरळ तोटा हा महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण की US मधील जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, दही, दूध, तूप, लोणी आणि GM पिकं घेतली जातात, सोयाबीन, मका, जे मिसिसिपीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ती पिके घेतली जातात. त्याचं उत्पादन पण खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्या सगळ्या वस्तू भारतात ते कमी किमतीत शून्य आयात कर वसूल न करता त्या भारतात विकल्या जाणार आहेत 50% कमी किमतीत. आणि मुंबई, पुणे अशासारख्या मेट्रोपॉलिटन शहरात मोठे मोठे मॉल वगैरे राहतील, त्या त्यांच्या शेतीतील आणि दुग्ध उत्पन्नातील वस्तू ते विकणार आहेत. आणि त्याचा साहजिकच जास्त फायदा US ला होणार आहे. आणि भारतातून ज्या वस्तू अमेरिकेत जाणार आहेत ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या, तर त्याच्यावर ते 18% आयात कर घेणार आहेत. तर तुम्ही यातून पाहू शकता की याचा फायदा सरळ सरळ US लाच होणार आहे आणि आपल्या येथील शेतकऱ्यांना त्याचा तोटाच होणार आहे. कारण की आपल्या येथील प्रोडक्ट्स हे USA तील प्रोडक्ट्सला कॉम्पिटिशन देऊ शकत नाहीत. आणि याचाच इंडियन गव्हर्नमेंटने विचार करावा. कारण की अजून याच्यावर ऑफिशियल नोटिफिकेशन अजून आलेलं नाही डीलमधले ॲग्रिकल्चर सेक्टर संदर्भात, परंतु यावर विचार करावा. अन्यथा याचा तोटा येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. कारण की US ला देखील आपल्या भारतातील जे लार्ज जे मार्केट आहे ॲग्रिकल्चरचं ते कॅप्चर करायचं आहे, यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. तर या संदर्भात जर काही न्यूज आली तर मी तुम्हाला देईनच नक्की.